सापशिडी. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. मीटिंगमध्ये असला की अमर शक्यतो फोन उचलतच नसे. फोन तसाच केबिनमध्ये ठेवून मीटिंगसाठी तो कॉन्फरन्स हॉलमध्ये गेला होता. अर्ध्या पाऊण तासात मीटिंग संपली आणि तो केबिनमध्ये आला. मोबाईलवर जवळजवळ 12-13 मिस कॉल्स होते. नाव पाहिलं, शांता कोरडे नर्स. एवढे मिस कॉल? ते पाहूनच क्षणभर त्याचं मन सरकलं. फोन उचलून परत करायची हिंमत सुद्धा होईना आणि इच्छा सुद्धा होईना. इच्छा नसली तरी आयुष्यात बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. लोकलाजेसाठी, कर्तव्यासाठी किंवा पुढे मागे आपल्याच मनाने आपल्याला डांगणी देऊ नये म्हणून. मनात भावनांची सरमिसळ होती. काय झालं असेल असा प्रश्नही होता. जे झालं असेल ते व्हायला हवं होतं की नाही असाही विचार मनात येऊन गेला. म्हणजे जर झालं असेल तर इतक्या लवकर व्हायला हवं होतं का? आणि समजा नसेल तरी आपल्याला काय त्याचं? आपण मनाचं भांड घासून पुसून लख्ख चकचकीत करू शकू का? आणि मुळात त्या नर्सने का फोन करावा? सरोजबाईंचा कर्तव्यदक्ष धाकटा लेक कुठे? का जो प्रसंग घडला त्याने तो गडबडून गेला असेल म्हणून त्याने नर्सला फोन करायला सांगितलं असेल? विचारांच्या भव्य वर्तुळाला एका बिंदूत सामावण्याचं काम मन सोडून बाकी कुणीच करू शकत नाही. मनातल्या त्या अणूत रेणू सामावलेले असतात आणि रेणूत अनेक परार्थे. पण हे विचार करायची ही वेळ आहे का? काय मूर्खासारखे विचार येत आहेत मनात. जिथे जिथे हे मन नाजूक नाकमुडी वळणावर वळण घेतं तिथे तिथे भूतकाळाचे खाचखळगे मध्ये येतातच आणि पुन्हा पुन्हा मनाला ठेचकाळून जातातच, रक्तबंबाळ करून जातातच. राग, द्वेष, मत्सर, उणीव, अभाव सगळं सगळं उफाळून येतं आणि मग प्रेमाचा ओलावा क्षणार्धात चुकून जातो. डोळ्याच्या कडा ओलावल्या पण अश्रू मात्र बाहेर आले नाहीत. त्याही का ओलावल्या? इतर कुणाच्या दुःखाने नाही पण स्वतःवरच झालेल्या अन्यायामुळे. अन्याय करणारी माणसं बाहेरची असली तर त्यांचा सूड घेता येतो, पण ती आपलीच असली की मग आपणच आपला बदला कसा हो घ्यायचा? नियतीने आपल्यावर आधीच सूड उगवलेला असतो, त्यात आपणही त्यालाच हातभार लावायचा. त्याने क्षणभर ओंजळीने चेहरा झाकून घेतला. मनाला समजावलं की आयुष्याचा खूप मोठा टप्पा तू पार करून इथपर्यंत आलेला आहेस. आता शेवटासाठी मागे हटू नकोस. फोन कर. कर्तव्य म्हणून तरी फोन कर. त्याने फोन उचलला आणि त्या शांता कोरडे नावाच्या नर्सला कोरडेपणानेच फोन केला. बोला शांता मावशी. बरेच फोन केलेत. काय झालं? दादा, सरोजताई बाथरूममध्ये पडल्या. वॉचमनच्या मदतीने मी कसंबसं त्यांना बेडवर आणून ठेवलंय, पण बहुतेक पायाला फ्रॅक्चर झालं असणार कारण फारच कळवळतायत त्या. उठायलाही जमत नाहीये त्यांना. त्या बोलत होत्या तसं एकीकडे हृदय चिरत होतं, दुसरीकडे रागाचा निखारा हळूहळू पेटत होता. घरी कोणी नाही का? विवेक, निशा, मुलं कुठेच सगळेजण? विवेक दादा आणि कुटुंब 4 दिवसांपूर्वी सापुताऱ्याला फिरायला गेलेत. परवा येणार आहेत. नर्सचं ते बोलणं ऐकून अमरचा पारा चढला. मग जाताना त्याला फोन करायची गरज वाटली नाही का मला? आणि तिला घेऊन का नाही गेला? एकटं का ठेवला तिला? त्याने रागानेच विचारलं. शांता कोरडे नर्स काही बोलल्या नाहीत. म्हणजे हा तुमच्या घरातला प्रश्न आहे, त्यात मी काय बोलणार अशीच शांतता त्या संभाषणात होती. अमरला सुद्धा ते लक्षात आलं. आता कशी आहे तब्येत? त्याने विचारलं. त्रास खूप होतोय. डॉक्टर येऊन गेले. फ्रॅक्चरच असणार असं म्हणत होते. हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल किंवा एखाद्या ऑर्थोपेडिकला घरी बोलवून सल्ला घ्यावा लागेल असंही म्हणाले. काय करायचंय? त्यांनी विचारलं. मला का विचारता? माझा काय संबंध? तो रागाने बोलून गेला आणि मग स्वतःच शांत झाला. ठीक आहे, येतो मी. तुम्ही तिथेच राहणार आहात ना? त्याने विचारलं. हो, ही मंडळी पिकनिकला गेल्यापासून रात्रंदिवस मी इथेच राहते काही दिवसापासून, नर्स म्हणाल्या. आलो मी एक अर्ध्या तासात, असं म्हणत त्याने फोन ठेवला. अंगाचा तिळपापड होत होता. कर्तव्य खरं तर टाळायचं नव्हतं, पण मी ते का करावं आणि कुठपर्यंत करावं हे मात्र निश्चित वाटत होतं. एखाद्या रोपट्यातला गुलाबाचं फूल हातात घ्यावं आणि त्याचे फक्त काटे आणि काटेच टोचावे. पण तसं झालं तरी गुलाबाच्या पाकळ्या कुस्करून टाकता येत नाही. तसं करायला मन होत नाही. हातात काटे आले तरी गुलाबही आपल्याच मालकीचं हेही ठाऊक असतं. तो उठला, मॅनेजरला काहीतरी सूचना दिल्या आणि गाडीत बसला. ड्रायव्हरला सुद्धा त्याने आज मीच गाडी ड्राईव्ह करून घेऊन जाईन असं सांगितलं आणि त्याला घरी पाठवून दिलं. पुढे तिथे जाऊन काय काय करावं लागणार आहे याची तर कल्पना येत नव्हती, पण ते करावं लागणार आहे हे मात्र निश्चित कळत होतं. गाडी त्याने बिल्डिंगच्या बाहेर पार्क केली आणि चालत चालत वर आला. बेल वाजवायची गरज पडली नाही कारण दरवाजा किलकिला करून अगोदरच ठेवला होता.
दरवाजा उघडून तो आत आला. फार आवाज येत नव्हता. दरवाजाच्या हलक्याचा आवाज झाला म्हणून नर्स मात्र बाहेर आल्या. काय परिस्थिती आहे? वृक्षपणे आणि अलिप्तपणे त्याने विचारलं. झोपल्या तर नाहीयेत, डोळे बंद करून आहेत, नर्स म्हणाल्या. बहुतेक सरोजबाईंनी अमरचा आवाज ऐकला आणि त्याने शांता मावशींना विचारलं. शांता, माझा अमर आलाय का? होय होय ताई, अमर दादाच आहेत, शांता मावशी म्हणाल्या. त्या हळू बारीक किण किण करणाऱ्या आवाजानेच पुन्हा एकदा त्याच्या डोक्यात एक भयंकर अशी सणक गेली. एखादी व्यक्ती आवडत नसेल तर तिचं रूप, आवाज सगळ्याचाच राग येऊ लागतो. तो आत बेडरूममध्ये आला. अमर, किती रे वेळ लावलास? तुझी आई तडफडते नुसती. बोलण्यामध्ये खरेपणा होता की नाही त्याला माहीत नाही. त्याला तरी ते ढोंगच वाटलं. कसं झालं हे? त्याने विचारलं. अरे, आंघोळीला गेले होते, एकदमच चक्कर आली. तरी नशीब शांता मावशी तरी घरी होत्या, नाहीतर तिथेच पडून राहिले असते. मेले असते तरी कुणाला पत्ता लागला नसता रे, रडलेल्या आवाजात त्या म्हणाल्या. बाकी मंडळी कुठे आहेत? त्यांच्याबरोबरच जायचं ना, एकटं घरी कशाला राहायचं? त्याने विचारलं. ते माझ्यावर आहे का बाबा? ते घेऊन जायला तयार पाहिजेत ना. त्यांना आई नकोच आहे. त्यांनी ठेवलं घरी. मी जगले काय न मेले काय, त्यांना काही फरक पडत नाही. पण तू मात्र धावून आलास माझ्यासाठी. आईच्या मायेने तुला ओढून आणलं. त्या असं म्हणाल्या तेव्हा पुन्हा एकदा तळपायाची आग मस्तकात गेल्यासारखं वाटलं त्याला. आता पुढे काय? त्याने विचारलं. तू ठरवशील तसं बाबा, त्या म्हणाल्या. त्याने मग शांता मावशींकडे पाहिलं आणि विचारलं. चालता येण्या इतपत तरी परिस्थिती आहे का? नाही दादा, बहुतेक नाही. मग काय? ॲम्ब्युलन्सलाच बोलवावं लागेल, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल, तो म्हणाला. नको रे अमर, हॉस्पिटलमध्ये एकटी कशी राहू मी? सरोजबाईंनी काळजीने विचारलं. त्यात काय एवढं? एकटेपणाची कशाला भीती? माणूस एकटाच येतो, एकटाच जातो, वृक्षपणे तो म्हणाला. तशा त्या पाहत राहिल्या. जाता येता एकटंच जायचं असलं तरी आयुष्यभर जगताना सोबत लागते रे कुणाची तरी, म्हणूनच तर तो प्रपंच थाटतो ना, त्या म्हणाल्या. तसं त्याला उत्तर द्यावंसं वाटलं. प्रपंच नुसता थाटून चालत नाही, तर तो करावा लागतो आणि सांभाळावाही लागतो. तो काही बोलला नाही. हॉस्पिटलमध्ये राहायची वेळ आली तर शांता मावशी राहतील तिथे. त्यांना जमत नसेल तर एखादी नर्स ठेवू शकतो मी, तो म्हणाला. त्या राहतीलच रे, पण आपलं कोणी माणूस नको का? त्यांनी विचारलं. आपली सगळी माणसं इकडे तिकडे फिरतायत, त्याला आम्ही काय करणार, नाही का? फिरणाऱ्यांना फिरू दे रे, जे समोर आहेत ते आपले नाहीत का? विचारेपर्यंत पुन्हा एकदा सरोजबाई वेदनेने कळवळू लागल्या. अमरला वाईट वाटलं. आईच्या वेदनेने नाही, माणुसकी शिल्लक होती म्हणून. ॲम्ब्युलन्स बोलवतोय मी, म्हणत तो बाहेर आला. तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावली. सरोजबाईंना ॲडमिट करून घेतलं. फ्रॅक्चरच होतं ते केलं. निश्चित कॉटवर पडलेल्या सरोजबाईंना तो पाहत राहिला. इतका सोज्वळ चेहरा, शांतचर्या, पण सोज्वळ चेहरा चांगल्या वर्तवणुकीची पावती देत नाही, म्हणूनच त्याच्यावर लगेच विश्वास ठेवता येत नाही. तेवढ्यात कोणती तरी बोलकी आया काम करण्यासाठी म्हणून तिथे आली. थोडा लाळघोटेपणा करून काही टीप मिळेल का या आशेने ती उगीच चौकशी करू लागली. ताईंना काय झालं? तिने अमरकडे पाहून विचारलं. अमरने क्षणभर मान वर करून पाहिलं. त्या प्रश्नाचं उत्तर देणं जरूर नाही असं वाटूनच त्याने पुन्हा मोबाईल पाहायला सुरुवात केली. शांता मावशींनाच कसं तरी वाटलं. त्या म्हणाल्या, बाथरूममध्ये आंघोळीला गेल्या होत्या तेव्हा पडल्या, पाय दुखावलाय. हा, म्हातारपणी असंच असतं. माझ्या आईला पण शेम टू शेम झालं होतं असंच, त्या म्हणाल्या. हे दादा कोण म्हणायचे? त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मात्र शांता मावशींना जड गेलं. पण पुन्हा तोच प्रश्न आल्यावर त्यांचा नाईलाज झाला. त्या म्हणाल्या, त्यांचा मुलगा आहे. उगीच दात विचकत मग त्या आयाबाई म्हणाल्या, ते सांगायला कशाला हवं, चेहरा अगदी शेम टू शेम आहे त्यांचा. त्या असं म्हणताच अमरने त्यांच्याकडे रागाने पाहिलं. तुमचं काम झालं असेल तर या तुम्ही, जमेल तेवढा नम्रपणे तो म्हणाला. तुमच्यासारख्या लोकांचीच कामं करायला येतो साहेब आम्ही इथे. तुमची सेवा करण्यातच आनंद मिळतो आम्हाला. आणखी बरंच काही ती बडबडत राहिली. अमरने तिच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. मग कंटाळून ती निघून गेली. त्याने मग प्रियाला फोन केला. हॅलो प्रिया, अगं मी हॉस्पिटलमध्ये आलो आहे. नाही, काळजीचं काही कारण नाही, मी ठीकच आहे. वृंदावन सोसायटीत गेलो होतो, म्हणजे जावं लागलं. विवेक आणि फॅमिली 5-6 दिवसांसाठी फिरायला कुठेतरी बाहेर गेलेत. शांता मावशींचा फोन होता, ती पडली म्हणून. फ्रॅक्चर आहे.
डॉक्टर म्हणतात ॲडमिट करून घ्यायची तशी काही गरज नाही. आता अशा परिस्थितीत शांता मावशी पण तिच्याबरोबर एकट्या राहायला तयार नाहीत. काय करावं त्याने विचारलं. अरे अमर, त्यांचा असा एकेरी परक्यासारखा उल्लेख नको करूस रे. तुझ्या आई आहेत त्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आता हॉस्पिटलमध्ये ठेवणार नाहीत, शांता मावशी त्यांना एकट्याने सांभाळायला तयार नाहीत, मग तिसरा पर्याय उरतो तरी काय? आपल्याकडेच घेऊन यावं लागेल ना. मी कधीतरी तुला त्यांना इथे आणू नको म्हणून अडवलंय का? प्रियाने विचारलं तसा तो थोडा शांत झाला. तू अडवलं असतंस तर बरं झालं असतं फार. निदान कर्तव्याला मी चुकलो हे पाप माझ्या माथी तरी लागलं नसतं. तो बोलून गेला. छान, म्हणजे ते पाप माझ्या डोक्यावर टाकून मोकळे व्हा आपण पतिदेव. ती म्हणाली तसा तो हसला. काही वेळातच येऊ आम्ही. सोबत शांता मावशी पण असतीलच. तुला एकटीने सगळं करणं झेपणार नाही म्हणून त्यांनाही घेऊन येतोय, तो म्हणाला. डॉक्टरांची परवानगी मिळाल्यानंतर सरोजबाई आणि शांता मावशींना घेऊन तो आपल्याच घरी यायला निघाला. पायाला फ्रॅक्चर होतं, त्यामुळे व्हीलचेअरवरून आणावं लागलं. हॉस्पिटलमधूनच त्याने तशी सगळी व्यवस्था करून घेतली आणि आपल्या घरी घेऊन आला. सुनेला पाहून सरोजताईंना अधिकच उमाळा फुटला. प्रिया राजा, कशी आहेस तू? मी बरी आहे. पण तुम्हाला काय झालं अचानक? तिने विचारलं. म्हातारपणी या गोष्टी होतातच ग. आपल्या माणसांचा, आपल्या मुलांचा सहवास, आधार हवा असतो म्हाताऱ्या माणसांना. असं वाटत राहतं आपली मुलं, सुना, नातवंड जवळ असावीत. सरोजबाई म्हणाल्या. हो आई, मग त्यात विचारायचं काय? कधी वाटलं तर यायचं इथे. हेही तुमचंच घर आहे. ती एवढं म्हणेपर्यंत अमरने तिला मध्येच टोकलं. जेवणाचं बघा, औषधं घ्यायचीत. हो आणते, म्हणत ती आत गेली. आराम कर, काही लागलं तर शांता मावशीला सांग, असं म्हणत तो बाहेर पडणार तितक्यात सरोजबाईंनी त्याला थांबवलं. अमर, 5 मिनिटं बसणार आहे माझ्याकडे, त्या म्हणाल्या. काम आहेत मला, तो म्हणाला. आईसाठी 5 मिनिटं पण वेळ नाही तुझ्याकडे? हा प्रश्न विचारताच रागाने त्याने सरोजताईंकडे पाहिलं. तुझ्याकडे होता कधी? त्याने उलट विचारलं. सरोजबाईंच्या डोळ्यात खिन्नता पसरली. अरे, माझी मजबुरी कळलीच नाही का रे तुला? जे काही केलं ते मुद्दामून तुला त्रास द्यायला केलं का मी? आणि तू कुठेही असलास तरी माझी माया तुझ्यावर कायमच होती ना. आई कुठेही असली, कितीही लांब असली, तरी तिच्या पाखरांवर ती प्रेम करतच असते रे. सरोजताई समजावत राहिल्या. तो काही बोलला नाही, बाहेर येऊन बसला. ते सगळं बोलणं प्रियाने ऐकलं. तीही त्याच्या बाजूला येऊन बसली. अमर, असं काय करतोस? त्यांचं वय बघ, त्यांची अवस्था बघ. तुझं हे तिखट बोलणं त्यांच्या मनाला जेवढं लागेल ना, तेवढं ते तुझ्याही लागेल. आता रागाच्या भरात तुला काही जाणवणार नाही कदाचित, पण पुढे मनाला त्रास होईल तुझ्या. तुझ्या मनात काळजी, प्रेम नसलं तरीही शब्दांनी घायाळ करायलाच हवं का रे? तिने विचारलं. हे सगळं करायला मलाही आवडत नाही प्रिया. तसं करायला लागू नये असाच माझा प्रयत्न असतो, पण जमत नाही मला ते. त्याची निराशा, दुःख त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. अरे पण तरीही थोडा संयम हवाच. बोलताना, वागताना, अगदी विचारांना सुद्धा थोडा लगाम घालायलाच हवा ना, ती म्हणाली. जेव्हा पोट भरलेलं असतं ना, तेव्हा उपवासाचं महत्त्व सांगणारे उपदेश देणं सोपं असतं. मी जे काही भोगलंय ते तुम्हाला सांगून कळणार नाही. दाहक अनुभवाच्या तापत्या भट्टीतून गेलोय मी. त्याचे चटके अजूनही मनावर तसेच आहेत. तुम्हाला सांगून ते कळणार नाही, समजणार नाही. असो, जितके दिवस ती आहे तितके दिवस संयमाचा खोटा मुखवटा चढवून वागणार आहे मी, असं म्हणत तो उठून गेला. ती आश्चर्याने पाहत राहिली. एखाद्या मुलाला आपल्या आईविषयी एवढा तिरस्कार का असावा? अमरला आईपासून दूर ठेवलं याचा त्याला त्रास झालाच असणार. त्याची खंत त्याच्या मनात असणारच. पण म्हणून इतकं टोकाचं का वागावं त्याने? त्यांनी तसा निर्णय घेतला त्यामागे सुद्धा त्यांची काहीतरी अगतिकता किंवा काही कारणं असतीलच. अमरने गोष्टी थोड्या समजून घ्यायला हव्यात. त्या गोष्टीला आता काळही बराच लोटलाय. मनात गोष्टी धरून ठेवून काय होणार आहे? त्याने त्यांना माफ करून टाकावं, मोकळं व्हावं आणि त्यांनाही मोकळं करावं. गोष्टी अशा पद्धतीने धरून तो आणखीनच त्या नात्यात विचित्र पद्धतीने अडकत चाललाय. चीक हाताला लागू नये म्हणून कितीही प्रयत्न केला तरी तो लागतोच. त्यापेक्षा शहाणपणाचं थोडंसं तेल वंगण म्हणून लावलं तर काम अधिक सोपं होतं. अमर गेला तो कितीतरी वेळ खिडकीजवळ बसून होता. एक एक गोष्ट आठवत राहिली. जितकं आठवता येईल तितकं तो मागे गेला. त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. बाबा फॅक्टरीतून दमून घरी आले होते. त्यांची फरमाईश होती म्हणून आईने भजी केली होती.
आधी अर्थातच बाबांना दिली, त्यानंतर अमरच्या धाकट्या भावाला विवेकला आणि त्यानंतर मग अमरला. स्वतःची प्लेट पण भरून त्यांनी घेतली. खिडकीजवळ गप्पा मारत मारत आई बाबा भज्यांचा आस्वाद घेत होते. विवेकने त्याची भजी संपवली आणि मग त्याने अमरच्या ताटात हात घातला. अमरने स्वतःकडचं एक भजं दिलं, पण ते पुरलं नाही म्हणून त्याने पुन्हा प्लेटमध्ये हात घातला. दोघांमध्ये भांडण जुंपलं. बाबा भडकले. आईने मग अमरलाच धपाटा घातला. तू मोठा आहेस, तुला कळत नाही, लहान भावाला समजून घ्यायचं असतं वगैरे वगैरे सांगून. या प्रसंगाची मग वेगवेगळ्या पद्धतीने पुनरावृत्ती होतच राहिली. कधी भज्यांवरून, कधी भाज्यांवरून. प्रत्येक घडणाऱ्या घटनांबरोबर तो राग, असहाय्यता अधिकाधिक पक्की होत गेली. अमरच्या वाढदिवसाला नेहमीच तंगी असायची. त्याचा वाढदिवस 28 तारखेला, तेव्हा महिना अखेर. विवेकचा मात्र 4 तारखेला. मग त्याच्याच वाढदिवसाला केक आणला जायचा. अमरने हट्ट केला तर आई म्हणायची, त्यात काय एवढं, तूही हात लाव त्याच्या सुरीला, अजून तुझा वेगळा वाढदिवस कशाला करायला हवा. विवेकने मस्ती केली तरी मार मात्र अमरला पडायचा. तुला लक्ष ठेवता येत नाही का रे त्याच्याकडे, असं आई बाबा म्हणायचे. त्या भीतीत, दहशतीत बालपण सरलं आणि ते सरतय न सरतय तोच हार्ट अटॅक येऊन बाबा गेले. सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. आईवर मोठा आघात झाला. सगळी जबाबदारी आईवर येऊन पडली. ती नोकरी करणं शक्य नव्हतं. एखादी मेस चालवावी किंवा पाळणाघर सुरू करावं असं मामाने सुचवलं. मेसचा पर्याय आईला पटला. कार्य वगैरे झाल्यानंतर मामा मामी घरी येऊन राहिले. रात्री आई आणि मामा मामींचं बोलणं अमरने ऐकलं. हे बघ सरोज, 2 मुलांची जबाबदारी घेणं सोपं नाही. त्यात दोन्ही मुलांची शिक्षण अजून बाकी आहेत. तू शिकलेली नाहीस, कुठे नोकरी करशील अशी आशाही नाही. त्यात भाऊजींनी फार काही सेव्हिंग्स ठेवलेले नाहीत. एकच जमेची बाजू आहे, ते म्हणजे हे तुमचं राहतं घर. आता तुझे दीर वगैरे पुन्हा काही इथे फिरकणार नाही, तेव्हा जी काही जबाबदारी घ्यायची आहे ती आता मलाच घ्यावी लागणार. मला सांग, मुलांच्या बाबतीत तू काय ठरवलंयस. ते ऐकताच आई मामाकडे पाहू लागली. दादा, मी काय ठरवणार, तुम्ही म्हणाल तसं. तर मग मी सांगतो तसंच करू. विवेकला तू तुझ्याजवळ ठेव, मोठ्याला मी घेऊन जातो माझ्याकडे. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो, तू काळजी करू नकोस. आईने क्षणाचाही विचार केला नाही. ती म्हणाली, असंही आता बोर्डाची परीक्षा जवळ आली आहे, ती झाली की पाठवते त्याला तुझ्याकडे. ऐकून अमरच्या काळजात एकदम धस्स झालं. मामाकडे तो फार कधी राहिला नव्हता. 2-4 वेळेस कधीतरी गेला असेल, पण त्याला तिथे आवडलं नाही. मामीचा स्वभाव कधी खरा वाटला नाही. उगीच तोंड देखलापणा करून ती चांगलं वागायची असं वाटत राहायचं. आई बाबा बरोबर होते तरी तिथे त्याला नकोच वाटायचं. आता तर तिथे एकटं जाऊन राहायचं म्हणजे छे नकोच. त्यात मामाची मुलगी विभा फार हट्टी, अभ्यासात गती नाही म्हणून शाळा सोडलेली. मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा, मामाची बायको सुगरण, असं सगळं असलं तरी ती पोळी शिकरण देणारी मात्र निश्चितच नव्हती, हे त्या लहान वयातच त्याला कळलं होतं. मामा मामी गेल्यानंतर त्याने भीत भीत आईला विचारलं, आई, तू मला मामाकडे पाठवणार आहेस. तुला कुणी सांगितलं, सरोजबाईंनी विचारलं. मी ऐकलं, अमर म्हणाला. मोठ्यांचं बोलणं असं चोरून ऐकू नये, एवढं कळत नाही तुला. आई रागावली. तिच्याकडे लक्ष न देता पुन्हा त्याने तेच विचारलं, तू मला मामाकडे पाठवणार आहेस का. हो, पाठवणार आहे. परीक्षा झाल्यानंतर तू तिथे जा. सुट्टी पडली की येत जा इथे. आम्ही सुद्धा कधीतरी तिथे येत जाऊ. त्यात काय एवढं. सरोजबाई म्हणाल्या, नको, मी तिथे जाणार नाही. मला एकट्याला तिथे नाही राहायचंय. मला आवडत नाही तिथे. तो म्हणाला, अरे तू लहान आहेस का, उगीच हट्ट कशाला रे करतोस. आता मला एकटीने तुम्हा दोघांना सांभाळणं शक्य नाही म्हणून सांगते ना मी. त्या रागाने म्हणाल्या, तू काळजी करू नकोस आई. आता पुढच्या वर्षी मी कॉलेजला जाणार. पार्ट टाइम कुठेतरी नोकरी करेन, पेपरची लाईन टाकेन, काहीही करेन, पण मला तिथे नको ग पाठवूस. तो म्हणाला, असं काय करतोयस वेड्यासारखं. सुखासुखी तुझं शिक्षण तिथे पूर्ण होईल. त्या उपर मामा थोडे पैसे आम्हालाही पाठवणार आहे म्हणाला. हे बघ, तिथे गेलास की मामाला मदत करायची, मामीची सगळी कामं करायची, हसून खेळून राहायचं. मग कशाला त्रास होईल तिथे. कामावी तो सामावी. आपण मदत केली ना तर लोकांना आपण हवंसं वाटतो. आता हे बघ, त्या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. परीक्षा जवळ आली आहे ना, तेव्हा अभ्यासाला लाग. जेवण करून ठेवलंय मी, दोघांना वाढते. मागची आवरावर करून मगच झोप. अमर हताश होऊन आईकडे पाहत राहिला. आपल्या आयुष्याचा निर्णय असं दुसरं तिसरं कोणी कसं काय ठरवू शकतं. मला नाही जायचंय तिथे.
तो बोलत राहिला, बडबडत राहिला, पण त्याचं कुणी ऐकलं नाही. परीक्षा झाली, पेपर बरे गेले. त्यानंतर मात्र मामा त्याला न्यायला आला. तो आईकडे कळवळून रडत राहिला, पण आईने काही ऐकलं नाही. त्याची बॅग भरली आणि मामाच्या हातात दिली. मामाने खांद्यावर हात टाकला. अरे, अशी रडारड करायला तर तू काय लहान आहेस का रे, असं विचारलं. आणि त्या क्षणापासून खरोखरच त्याचं बालपण संपलं आणि तो मोठा झाला, वयापेक्षा जास्तच मोठा. मनात असंख्य प्रश्न आणि भीती घेऊनच तो मामांच्या घरात गेला. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याने कल्पली होती तशीच मिळाली आणि भीतीवर मामा मामींच्या वागण्यामुळे शिक्कामोर्तब झालं. ज्या दिवशी आला तो दिवस जरा बरा गेला, पण दुसऱ्या दिवसापासून मामीने लवकर उठवलं, शेतातली थोडी कामं करायला सांगितली. ती जमली नाही म्हणून नावही ठेवली. मुद्दामून का चुकून माहीत नाही, पण जेवण जरा उशिराच दिलं. त्याला एकट्याला का वाढलं हा प्रश्न त्याला पडला, पण शिळी भाजी समोर आली तेव्हा त्याचंही उत्तर मिळालं. खरं तर परीक्षेनंतरची सुट्टी किती आनंदाची असते मुलांसाठी, पण अमरची सुट्टी मात्र कष्टातच गेली. शेतीचं काम करून झाल्यानंतर मामा त्याला दुकानात घेऊन जायचा. सामान भरण्यापासून ते लावण्यापर्यंत सगळी कामं करून घ्यायचा. त्याला वाटायचं समोरच्या खजुराच्या बरणीतले 2 खजूर तोंडात टाकावे, पण जमलं नाही कधी. मामाकडे मागायचं धैर्य नव्हतं आणि चोरायची हिंमत नव्हती. मामा एका मागोमाग एक कामं देत राहायचा. पहिल्यांदा तो थकून जायचा, मग मात्र त्याने मनाशी ठरवून टाकलं. तो स्वतःच पहिलं काम झालं की दुसरं काम मामाकडे मागून घ्यायचा, दुसरं झालं की तिसरं. कुणीतरी आपल्यावर काम लादतंय, आपल्याला काम सांगतंय, यापेक्षा आपण इतके हुशार आहोत की कामाचा फडशा पाडून आपण स्वतःच इतर कामं मागत आहोत, याचा त्याला अभिमान वाटायचा. लादणं नको, मागणं बरं असं वाटायचं. त्याने आपण परिस्थितीला कंट्रोल केलं आहे अशी मालकत्वाची भावना यायची. कामाने मला संपवण्यापेक्षा मी काम संपवलं असं म्हणणं गुलामाला सुद्धा त्या कामाची मालकी हक्क प्राप्त करून देते. बाकी सगळा मनाचा खेळच. पण त्याने झालं असं की परिस्थितीला कंट्रोल करायची सवय लागली त्याला. कोणत्याही कष्टाची मग भीती वाटली नाही. जो हुकूम मेरे आका असं म्हणणारा अल्लादीन मिळाला, त्यामुळे मामा मामी पण अगदी खुश होते. खजूर नाही, पण कधीतरी मामा खडी साखर टेकवायचा. त्या खडी साखरेला सुद्धा मिठाईचीच गोडी होती त्यावेळेस. दिवाळी असली की मामी त्याला फराळ करायला बसवायची. मागे पडलेली सगळी भांडी घासून घ्यायची. लाडवलेली विभा मात्र ते पाहत राहायची. तो जरा कुठे थकून बसला की आपण फिरून येऊया ना, माझ्याबरोबर खेळ, असे वेडसर बालहट्ट ती करायची. आणि कमाल म्हणजे मामी सुद्धा त्याला पाठिंबा द्यायची. अर्थात त्याचं कारण त्याला जरा उशिराच कळलं, पण जेव्हा कळलं तेव्हा मोठा धक्का बसला. SSCचा रिझल्ट लागला आणि तो फर्स्ट क्लासमध्ये पास झाला. त्याला वाटलेलं शेजार पाजारी नाही, पण निदान मामा देवापुढे ठेवायला तरी पेढे आणेल. मामाने तसं काही केलं नाही. यावेळेस मात्र त्याने खडी साखरेच्या ऐवजी खजुरावर काम भागवलं. तो एवढे कष्ट करत होता, पण 2 वेळेसच्या अन्नाशिवाय मामा बाकी काहीच देत नव्हता. मामीची घरची कामं, दुकानाची कामं, शेतीची कामं सगळं पाहायचा. मामाने एका साध्या कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन करून दिलं. त्याला कोण आनंद झाला. पुन्हा पुस्तकं, कॉलेजची नवीन दुनिया अनुभवायला मिळणार याचा भारी आनंद वाटत होता. सकाळी शेतावर पाणी देऊनच त्याला जायला लागायचं, त्यामुळे कॉलेजवर तो कधीच वेळेवर पोहोचू शकला नाही. तिथेही त्याने फार मित्रमैत्रिणी केले नाहीतच, कारण घरी येऊन कामाचा डोंगर वाट पाहत असायचा. रात्री सगळी कामं आवरली की मग तो अभ्यासाला बसायचा. त्यानंतरही विभाचा हट्टीपणा, आतताईपणा सुरू व्हायचा. चल आपण कॅरम खेळू, अंगणात बसून गप्पा मारू, चांदणं पाहू, असं काहीतरी ती बोलायची. त्याला ते आवडायचं नाही. कधीतरी मामी म्हणायची, अरे ती एवढी म्हणतेय, बस की थोडं तिच्याबरोबर. नाईलाजाने मग त्याला तिच्यासोबत बसायला लागायचं, पण लक्ष सगळं अभ्यासात असायचं. तिची करमणूक करून झाली की मग उरलेला वेळ अभ्यासासाठी. कधी डोळ्यावर पाणी मारून, कधी पेंगत पेंगत असा अभ्यास पूर्ण व्हायचा. कसं बसं शिक्षण पूर्ण केलं. तिथल्या एका सरांच्या ओळखीने त्याला कॉलेजमध्येच क्लर्कचं काम मिळालं. खरं तर मामा त्यालाही तयार नव्हता, पण बाबा पुता करून त्याने नोकरी पकडली. नोकरी मिळाली तसं थोड्याफार प्रमाणात त्याला आर्थिक स्वातंत्र्य आलं. पगार फार नव्हता, 6,000 रुपये फक्त. त्यातले 2,000 आईकडे पाठवायचा, 2,000 मामाला द्यायचा आणि उरलेला स्वतःसाठी ठेवायचा. स्वतःकडच्या पैशातच थोडी थोडी सेव्हिंग करायचा. त्याच्या कामातली तत्परता पाहून एकदा प्रिन्सिपल सरांनी त्याला बोलावून घेतलं आणि त्यांचे अकाउंट सांभाळायला दिले. हळूहळू CAच्या हाताखाली काम करून तो तयार झाला.
पगार वाढू लागला. मामा मामींकडे पैसे जरा जास्तच देऊ लागला. तेही खुश झाले. अभ्यास करून त्यानेही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. नोकरी चालूच होती. बरोबरीने त्याने स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला. कन्सल्टन्सी सुरू केली. शिकता शिकता जी नोकरी केली होती त्या सगळ्या ज्ञानाचा इथे फायदा झाला. व्यवसायात यश मिळत गेलं आणि मग तो खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य झाला. तो क्षण त्याला स्वतःचा अभिमान वाटण्यापेक्षा मामा मामींना त्याचा खूप अभिमान वाटला. आमच्या भाच्याला आम्ही शिकवलं अशी प्रौढी मारण्यात त्यांचा हात कोण पकडणार होतं. आईने त्याला जन्माला घातल्याचं सार्थक वाटलं. त्याने केलेल्या कामाबद्दल काही पुरस्कार मिळाले तेव्हा तर आई मामा मामी सगळ्यांना खूप आनंद झाला. सगळ्यांनी क्रेडिट घेऊ पाहिलं. पैसा म्हणजे लोहचुंबक. दुरावलेली नाती सुद्धा आपोआप खेचली जातात त्याने. प्रत्येकजण त्याच्यावर मायेचा हक्क दाखवू लागले. व्यवसायात स्थिर स्थावर झाला. चांगली प्रगती झाली. तेव्हा मग एकदा मामाने विषय काढलाच. अमर, आम्हाला तुझा अभिमान वाटतो बेटा. तुझ्यासाठी आम्ही जे काही कष्ट घेतले त्याचं तू चीज केलंस खरं. तू आमच्याकडे इतकी वर्ष राहिलास. आम्ही तुला प्रेम दिलं. तू आमच्या मायेला पात्र ठरलास. तेव्हा असंच तू कायमच आमच्याकडे राहावंस असंच आम्हाला वाटतं. आणि म्हणूनच आम्ही आमच्या विभाचा हात तुझ्या हातात देण्याचा निश्चय करत आहोत. ते ऐकून अमर खाडकन उभाच राहिला. त्याला धक्का बसला. त्याची परवानगी विचारली नव्हती की इच्छा विचारली नाही. सरळ निर्णय ठरवून मोकळे झाले. अरे असा टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या आईशी बोललोय आम्ही. बोलणं झालंय तिच्याशी. तिलाही सून पसंत आहे बरं. आम्ही तिला म्हटलं सून पसंत असली तरी सून काही तिथे येणार नाही. तुझ्या मुलालाच आम्ही इथे ठेवून घेणार आहोत. ते ऐकून अमरचं डोकं चक्रावू लागलं. इथे ठेवून घेणार आहोत म्हणजे काय? आपल्याला घर जावई करणार? आणि हे सुद्धा यांनीच ठरवलं? आपल्या आयुष्याची माती करायचा अधिकार यांना कोणी दिला? मनातल्या मनात तो विचार करू लागला. सगळ्यात जास्त राग त्याला आईचाच येत होता. आपण हिच्या पोटी का जन्माला आलो? नसतो आलो तर बरं झालं असतं. आणि आलोच तर त्या क्षणी मेलो असतो तरीही बरं झालं असतं. तिला आई म्हणून घ्यायचा त्रास होतोय. इतक्या दिवसात हिला आपली कधी आठवण आली नाही. सुट्टी पडली तर आपण किती वेळा मामाला सांगितलं की मला माझ्या घरी जाऊ देत. पण मामाने कधी पाठवलं नाही. आईने कधी बोलावलं सुद्धा नाही. स्वतः मात्र एक दोनदा विवेकला घेऊन आली होती तेवढीच. तेव्हाही आपल्याशी फार जवळीक नाहीच. अमर तू कसा आहेस? इथे कसला त्रास होत नाही ना? असे 2-4 प्रश्न विचारेल असं त्याला वाटलं होतं. पण उलट तिने मामा मामीचंच कौतुक केलं. तुमच्यामुळे आता मला अमरची कसलीच चिंता नाही असं म्हणाली ती. आणि आता आपल्या लग्नाचा सौदा देखील करून टाकला. विभाबद्दल आपल्याला कसलीही तक्रार नाही. तिला कामात अभ्यासात गती नाही. लोक तिला वेडसर म्हणतात याचं आपल्यालाही वाईट वाटतं. पण म्हणून तिला आपली पत्नी बनवायचं? कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता या गोष्टीचा. आपण स्वतः तिला बहीण म्हणूनच पाहत आलेलो आहोत. तसं नसतं तरीही पत्नी म्हणून तिचा स्वीकार करणं कधीही शक्य नाही. अगं जा जा, देवापुढे पेढे ठेव जा. आपल्या अमर आणि विभाचं लग्न ठरलं. मामाच्या आवाजाने तो भानावर आला आणि त्याच क्षणी तो ओरडून म्हणाला, मुळीच नाही. मी विभाबरोबर लग्न करणार नाही. मला हे लग्न मान्य नाही. मामा आणि मामी उभे राहिले. अरे असं काय म्हणतोस? लग्न न करण्याचं काय कारण आहे? मामाने रागाने विचारलं. विभाबद्दल मी तसला कधीही विचार केला नाही, करणार नाही. मला तिच्याशी लग्न करायचं नाही, तो स्पष्टपणे म्हणाला. मामी भडकल्या. मग तिच्याशी एवढं गुलूगुलू का बोलत होतास तू? तिला बाहेर फिरायला का घेऊन जात होतास? तासनतास गप्पा का मारत होतास? आणि आता लग्न करणार नाही असं बोलायला तुला लाज वाटत नाही? मामी म्हणाल्या तसा तो अधिक भडकला. यातलं मी काहीही इच्छेने केलेलं नाही मामी, तुम्हाला माहिती आहे ते. तुम्ही आणि विभाने कित्येक वेळा ते माझ्यावर थोपलं होतं. जाणते अजाणतेपणे, मुद्दामून किंवा चुकून सुद्धा कधीही मी कोणत्याही पद्धतीने तशा गोष्टीचा उच्चार विचार किंवा कृती केलेली नाही. परिणाम आता काहीही झाले तरी मी विभाशी लग्न करणार नाही हे नक्की. मामा चिडला. त्याने हात उचलला आणि तत्काळ म्हणाला, तसं असेल तर चालता हो माझ्या घरातून. त्यानेही विचार केला नाही. तत्काळ त्याचे कपडे घेतले, डॉक्युमेंटची फाईल घेतली आणि तो बाहेर पडला. मित्र मैत्रिणी कुणी नव्हतंच. ओळखी पाळखीचेही नव्हते. 2 दिवस ऑफिसमध्ये काढले आणि मग तिसऱ्या दिवशी एक घर भाड्याने घेतलं. थोडंफार सेव्हिंग होतं, ते कामाला आलं. बिझनेस स्थिरस्थावर होताच, पैसे येत होते. तशी काही अडचण आली नाही. आईने फोन करून मात्र खूप काही गोष्टी सुनावल्या. फार अक्कल आलीये तुला.
स्वतःच्या मनमर्जीने वागतोस असं म्हणाली. रागाच्या भरात बोलून गेली. तुझ्यामुळे आमचं सुद्धा नुकसान केलंस तू. मामाने पैसे दिले असते तर विवेकचं भलं झालं असतं. आम्हाला घरात डागडुजी करून घेता आली असती. तेव्हा त्याला त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळला. विभाशी लग्न करून दिल्यानंतर मामा आईला पैसे देणार होता. त्या क्षणी त्याला राग आला नाही, त्या सगळ्या लोकांची कीव आली. सख्या आईचा द्वेष वाटला आणि त्याच क्षणी आई त्याच्यासाठी मेली. हे एवढं सगळं घडल्यानंतर आता तिला पुत्रप्रेमाचा पुळका येतोय. सरोजबाईंची अगतिकता काय होती? आईची अगतिकता अशी असते का? जर मी त्यांच्याबरोबर तिथेच राहिलो असतो तर काय झालं असतं? एक भाकरी तिघांनी मिळून खाल्ली असती. तिथे राहून सुद्धा मी गप्प राहिलो नसतोच. काही ना काहीतरी हातपाय मारले असते, कमवलं असतं. त्या दोघांना सुद्धा उपाशी राहू दिलं नसतं कधी. पण मामा देव करत असलेलं तत्काळ सुख तिला दिसलं, ते तिला हवं झालं. तिने ते घ्यावं खुशाल. पण माझ्या आयुष्याचा सौदा का केला? माझं बालपण करपलं, तारुण्य हरपलं. मागच्या सगळ्या आठवणी नुसत्या करपलेल्याच. एका कार्यक्रमात प्रियाची ओळख झाली आणि लग्न झालं. तेव्हा कुठे दिवस बदलतायत असं वाटू लागलं. प्रिया लक्ष्मीच्या सोनपावलांनी घरी आली आणि घराला नंदनवन केलं. 2 गोंडस मुलं झाली. प्रिया काय, मुलं काय किंवा अजून कोणी काय, या सगळ्यांना एवढंच माहितीये की सरोजबाई आई म्हणून अगतिक होती आणि नाईलाजाने तिने आपल्या थोरल्या मुलाला भावाकडे ठेवलं. आईच्या स्वार्थीपणाचे वाभाडे आपण कुठेच काढू शकलो नसतो, अगदी आपल्या बायकोकडेही नाही. म्हणूनच ती जखम तशीच भळभळती राहिली. आईचा नाईलाज होता म्हणून तुला लांब ठेवलं ना. आता राग सोडून दे, क्षमा कर. या गोष्टी बोलणं किती सोपं होतं. ज्याने भोगलं त्याच्या पुस्तकाची पानं काळ्या शाईनेच भरली होती. त्या काळेपणाचं, अंधाराचं दुःख त्याचं त्याला माहीत. विचार करत असतानाच आरडाओरडी सुरू झाली. सई आणि सक्षमचं भांडण झालं आणि त्याच्या विचाराची तंद्रीभंग पावली. सई, हे बघ, खेळताना तू फार चिटिंग करतेस हा. सक्षम बोलत होता. नाही दादा, मी चिटिंग नव्हती केली, ती समजावत होती. कुणाचंच कॉम्प्रोमाइज होईना. मग सई रडत रडत तिच्या खोलीत गेली. तिच्या पाठोपाठ तिचा दादा सक्षम सुद्धा. बरं, तू नव्हती करत चिटिंग. माझी पाहण्यात काहीतरी चूक झाली असेल. जाऊ देत, चल खेळायला. सक्षमने मोठ्या मनाने तिला माफ करून टाकलं. त्याचं ते समजुतीचं वागणं अमर पाहत राहिला. दोघांचा खेळ झाल्यानंतर त्याने सक्षमला जवळ बोलावलं. सक्षम, मला सांग, मगाशी सईने चिटिंग केली होती, बरोबर ना? तरी पण तू तिला असं का रे म्हणालास की तू चिटिंग केली नव्हती, मी चुकीचं पाहिलं म्हणून? ती रडली तर आई तुला ओरडेल, मारेल म्हणून भीती वाटली का? स्वतःच्या बालपणीचा प्रसंग आठवत त्याने सक्षमला विचारलं. नाही पप्पा, ती चुकली हे तिला माहीत होतं. फक्त मला ते कळलं म्हणून तिला वाईट वाटलं. ती माझ्यामुळे रडते, माझ्यामुळे तिला त्रास होतोय हे मला आवडलं नाही म्हणून मी तसं म्हणालो. 12-13 वर्षांच्या सक्षमचं ते बोलणं ऐकून अमर त्याच्याकडे पाहत राहिला. माझ्यामुळे कुणाला त्रास होतोय हे मला आवडत नव्हतं म्हणून इतक्या सहजपणे त्याने माफ करून टाकलं. मग आपल्यालाच ते का जमत नाहीये? मुलांकडून कधी कधी आपणही शिकावं काहीतरी. त्या विचाराने रात्रभर त्याला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी विवेकचाच फोन आला. अरे काय रे दादा, शांता मावशीने सांगितलं आई पडली म्हणून. आम्ही आत्ताच घरी आलोय. आई तुझ्याकडेच आहे ना? त्याने विचारलं. हो. मग तू आणून सोडणार की मी न्यायला येऊ? विवेकने विचारलं. तसं आईशी त्याला काही घेणं देणं नव्हतं. त्याला माहीत होतं आई इथे आहे म्हणून दादा भरमसाठ पैसे पाठवतो आणि त्यावरच त्यांची इतर चंगळ होते. आई तिथं राहणं त्यालाही परवडलं नसतं. मी आणून सोडणार नाही आणि तूही इतक्यात येऊ नकोस. काही दिवस ती इथेच राहील, अमर म्हणाला. विवेक अरे कारे विचारत राहिला, पण अमरने तोपर्यंत फोन ठेवून दिला. त्याला कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायचं नव्हतं आणि ऐकायचं तर त्याहून नव्हतं. प्रियाला हा निर्णय सांगितला. तिला आनंद झाला. मुलांनाही बरंच वाटलं. आई आणि मुलामधला वाद संपला. किंबहुना आपल्या प्रयत्नाने तो आपण संपवला या आनंदातच प्रिया होती. सासूबाईंना काय हवं काय नको याची काळजी घेत होती. अर्थात तिच्यावर फार काही काम पडणार नव्हतंच. घरात सुबत्ता एवढी होती, नोकर मंडळी होती. शिवाय आईची काळजी घ्यायला शांता मावशी तिथेच राहिल्या होत्या. त्याहून पलीकडे अमर आणि त्याच्या आईचा इतके वर्ष असलेला वाद आपण मिटवला याचं क्रेडिट कार्ड सुद्धा तिच्यापाशी आता आलं होतं. अर्थात त्यात तिचा काही स्वार्थ हेतू नव्हता. त्या दिवसापासून अमरचं वागणं बदललं. सुरुवातीला थोडा वेळ,
मग त्याहून अधिक थोडा वेळ तो आईपाशी बसू लागला, बोलू लागला, ऑफिसच्या गमती जमती सांगू लागला. आईला घेऊन खाली ग्राउंडमध्ये राऊंड मारू लागला. सरोजबाईंना धन्य धन्य वाटलं. एका रात्री त्या म्हणाल्या, इतकी वर्ष का रे एवढा राग मनात धरून ठेवला होतास? आपल्या आईशी असं कुणी वागतं का? माझी मजबुरी तेव्हा नाही, पण निदान आता तरी तू समजून घेतलीस. बरं वाटतंय मला. असं वाटतं आता कुठेही जाऊ नये, शेवटपर्यंत इथेच राहावं. तुझं प्रेम मला कळत होतं रे, पण तुलाच माझी मजबुरी कधी कळली नाही. आपल्या आईवर इतकं प्रेम करतोस, बघ आलास ना माझ्याकडे परत. आणि आता तर मला सोडत सुद्धा नाहीयेस. नको सोडूस रे, इथेच राहायचंय मला तुझ्यापाशी. विवेकच्या आणि त्याच्या बायकोच्या बोलण्याला त्रास आला. त्या अशाही कंटाळल्या होत्या. आपसुकच त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. त्यानंतर सरोजबाईंनी फार दिवस काढले नाहीत. अगदी 3-3.5 महिन्यानंतर त्यांना चक्कर आणि उलटी आली. काय झालं म्हणून पाहायला अमर पुढे आला. तेवढ्यात त्यांनी त्याचा हात धरला आणि त्याच्या हातावरच प्राण सोडला. त्याला वाईट वाटलं, अश्रू आले. नातवंड, मुलं, सुना रडणारच. अस्थिविसर्जन झालं, कार्य झालं. प्रियाने समोरच्या शोकेसमध्ये त्यांचा एक फोटो लॅमिनेट करून ठेवला, खिडकीच्या अगदी समोर. त्याची नजर त्यांच्या फोटोकडे स्थिरावली. हसून तो म्हणाला, सरोजबाई, चुकलात तुम्ही. तुम्हाला माझं प्रेम काय कळणार? तुम्ही तुमच्या स्वार्थामध्ये ते करपवून टाकलं होतं. मला तुमच्याबद्दल कधीच प्रेम वाटलं नाही, ते वाटणारही नाही. शेवटपर्यंत तू तुझ्या खोटेपणाच्या सापशिडीशी खेळत राहिलीस. कधी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं सांगून शिडी चढलीस, आणि कधी माझी अगतिकता, मजबुरी आहे म्हणून सापासोबत खाली आलीस. पण त्यात कुठेच खरेपणा नव्हता, म्हणून तुझ्याशी सुद्धा मी खोटंच वागत राहिलो. तू खोटं बोलतेस ते तुला व्यवस्थित कळत होतं. फक्त तुझं खोटं जेव्हा मला कळलं तेव्हा तुला त्रास होऊ लागला, म्हणून तुला सापशिडीचा आधार घ्यावा लागला. मी तुझ्याशी खोटं बोललो ते तुला बरं वाटावं म्हणून नाही. तुझ्या त्रासाला मी कारणीभूत झालो याचं मला वाईट वाटलं असतं म्हणून. मी स्वतःला जो त्रास करून घेणार होतो त्यातून मी आता मुक्त झालो. तुलाही मुक्त केलंच आहे. माफ केलं तुला. पण प्रेमाचं म्हटलंस तर ते कधीच शक्य नाही. या जन्मात नाहीच नाही, कोणत्याही जन्मात नाही. तुझं मातृत्व मी कायमचं नाकारतोय. मीच रचलेल्या या खोट्या सापशिडीच्या खेळातून आज स्वतःला मुक्त करतोय. प्रेम आणि अगतिकता यांची सापशिडी तू आयुष्यभर खेळत राहिलीस. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा तुला ती खेळायचीच होती. मीही मोकळेपणाने तुला खेळू दिलं, पण तू विसरलीस. तुला क्षमा करायचं की नाही, तुझ्यावर प्रेम करायचं की नाही याचे फासे माझ्याकडे होते, माझ्या हातात होते, आणि ते कायमच माझ्या हातात राहतील. सापशिडीच्या खेळाला तेव्हाच अर्थ असतो जेव्हा त्याचे फासे आपल्या हातात असतात. मी काय गमावलंय ते निदान मला कळलं. तू तर ते न कळताच निघून गेलीस. असो, सापशिडीच्या खेळात हीच तर गंमत असते. पुढे साप येणार आहे की शिडी कुणालाच माहीत नसतं. ते ठरत असतं फक्त हातात असलेल्या फाशांनी.